हॅलो नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बाहेर तुम्हाला सर्वत्र लाइटिंग दिसते आहे कारण हा व्हिडिओ आहे UAEच्या नॅशनल डेच्या दरम्यानचा, जो काही कारणांमुळे तुमच्यापर्यंत उशिरा येतोय. आणि नॅशनल डेच्या दरम्यान UAEमध्ये तुम्ही कुठेही जाल, तुम्हाला सगळीकडे स्ट्रीट्सवरती असंच लाइटिंगने डेकोरेशन केलेलं दिसेल. आणि आम्ही जस्ट टॅक्सीने पोहोचलेलो आहोत मरीना मॉलजवळ, कारण तिथे सुरू झालेली आहे फॉन्टाना सर्कस. मला दिसत असेल समोर हा आहे मोठा तंबू फॉन्टाना सर्कसचा, जी दरवर्षी अबुधाबीमध्ये असते. आणि आज सर्कससाठी फक्त आम्ही तिघेच नाही आहोत, तर आमच्यासोबत आर्विकची फ्रेंड तिच्या फॅमिलीसोबत आहे. सो टोटल आम्ही 6 जण आलेलो आहोत. आपल्याकडे आपण सर्कसचा तंबू म्हणतो ना, तर तसाच हा आतून कसा आहे दाखवते. अजूनही सर्कस सुरू झाली नाही आहे, त्यामुळे जस्ट आम्ही आतमध्ये एंटर करून इथे थांबलेलो आहोत. तर इथे आहे ना लोकांना बसण्यासाठी काही सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. शिवाय इथे काही स्टॉल्स आहेत पॉपकॉर्न आणि इतर गोष्टींचे. सो लोक इथे रिलॅक्समध्ये खात बसलेली आहेत आणि आम्हीसुद्धा इथे थांबलेलो आहोत. तोपर्यंत आम्हीसुद्धा इथे फॉन्टाना सर्कसचे बॅनर लावलेलं आहे, तिथे फोटोज काढून घेतले आणि मग गप्पा मारत उभे होतो. आणि आज किती वर्षांनी सर्कस पाहणार आहोत, म्हणजे लहानपणी भारतात असताना जी पाहिली होती त्यानंतर आज, आणि ते सुद्धा अबुधाबीतील सर्कस. त्यामुळे एक्साइटमेंट तर आहेच. आणि जस्ट एंट्री स्टार्ट केली आहे, त्यामुळे आतमध्ये आम्ही एंटर झालो आहे. भारतात सर्कसच्या तिकीट या साधारणतः 200 रुपये ते 500 रुपयेच्या दरम्यान येतात. आता सध्या किती आहेत त्याची मला आयडिया नाही, पण अबुधाबीमध्ये सर्कसच्या तिकीटची प्राईस किती आहे ते सांगते. तर एक साधारणतः 100 दिरामपासून सुरुवात होते ते 300 दिरामपर्यंत. इथे ज्या साईडच्या सीट्स दिसत आहेत ना, त्या 100 दिराम. आम्ही इथे ज्या मिडलच्या केलेल्या आहेत त्या 150, आणि अगदी जवळच्या घेतल्या ना तर त्या 200 ते 300 दिरामपर्यंत. चला तर मग आज बघूया अबुधाबीतली सर्कस कशी आहे ते.
वर्षांनी सर्कस पाहताना खरंच खूप मजा आली. एकाची साधारणतः 150 दिरहम म्हणजे 3000 रुपये एवढी तिकीट जी आहे ती खरंच वर्थ आहे. आजही भारतातील आपल्याकडची सर्कस आठवते, ज्यावेळी मी लहानपणी पप्पांचा हात धरून गेले होते आणि आज माझ्या मुलाला मी घेऊन गेले पाहण्यासाठी. आपल्याकडे सर्कस म्हटला की सगळ्यात महत्त्वाचा कॅरेक्टर डोळ्यासमोर येतो, तो म्हणजे जोकर, ज्याचा मेन रोल असतो. आणि मोठा राऊंड असायचा, त्यामध्ये बाईक फिरायची, प्राण्यांचाही त्यावेळी वापर व्हायचा. इथल्या सर्कसमध्ये सुद्धा प्राण्यांच्या वापरावरती बंदी आहे. म्युझिकल पार्ट जास्त आहे, जोकरसुद्धा अधूनमधून येतात. इथल्या सर्कसमध्ये आवडलेली सर्वात जास्त गोष्ट म्हणजे सर्व अगदी वेल मेंटेन आहे, शिवाय क्लिनलीनेसचा भाव आपल्याकडे सर्कशीमध्ये बघायला मिळतो. जो पण सर्कसीचा तंबू असतो ना, त्याच्या आतील आणि बाहेरील स्वच्छता फार कमी असते. आणि शिवाय आता सर्कस ही जी कॉन्सेप्ट आहे ना आपल्याकडे लुप्त होत चालली आहे. शिवाय बघणाऱ्यांची संख्यासुद्धा कमी होते. तर ते कुठेतरी इम्प्रूव्ह झालं पाहिजे. पुन्हा ते मोठ्या प्रमाणामध्ये सर्कस ही कॉन्सेप्ट आली पाहिजे, जेणेकरून पुढच्या पिढ्यांना सुद्धा पाहायला मिळेल. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी अबुधाबीमधील सर्कस कशी आहे ते तुमच्यासोबत शेअर केली. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.